function. Yes, everyone have given. We all are familiar with this term, a composite function. Yes, in 12th standard we have learned about this composite function. Can anyone tell me what is a composite function? Hello? Yes. कोणी डेफिनेशन सांगू शकता का कंपोजिट फंक्शनची? Hello? Y is a function of t, or suppose तुम्हाला 12th मध्ये झालेले डेफिनेशन म्हटलं तर f is a function of y is a function of x and x is a function of t. Then बरोबर आहे का बघा? Y is a function of x and x is again function of t. Then y is called, काय म्हणतो आपण y ला? Y is called composite function. बरोबर आहे का बघा? Y is called a composite function of t. Y is called the composite function of t. म्हणजे कसा dy by dt कसा एक्झिस्ट होतो? हॅलो? येस, f of g of t. dy by dx into dx upon dt. बरोबर का? dy by dx into dx upon dt. Am I correct? The value of dy by dx. In this way, the composite function derivative is going to be existed. Yes, am I correct? Hello? 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 आवाज Yes, sir. येते का? समजते का बघा सर्वांना? लक्षात आलं का? हे तुम्ही 12th ला झालेलं आहे. आता आपल्याला ही स्टेटमेंट एक्सटेंड करायची. Now we have to extend our concept for two variables, more than one, that is 2 or 3 variables. Let me define. Let me give the first composite function. We can say case first. We can say case first. Definition, case first. Let z is equal to f of xy be the function of two variables. Be the function of two variables. Which are they? Yes, x and y. And x is a function of t, comma, y is a function of t. Then लक्षात येते का बघा? z is a function of xy and x and y are the functions of t. Then काय म्हणतो आपण? z. Then z is called, काय म्हणायचं? z is called, yes, composite function. Z is called a composite function of, कशाचा composite function आहे तो? x and y. Z is a composite function of t. Z कशामध्ये आला? xy मध्ये. आणि xy कशामध्ये आहेत? t मध्ये. तर इनडायरेक्टली z हा कशाचा फंक्शन झाला? t चा. Therefore z is called the composite function of t. And its derivative is given by लक्षात येते का बघा? काय सांगितलं मी? z xy मध्ये आहे आणि xy कशामध्ये आहेत? t मध्ये आहेत. तर z हा फंक्शन कशाचा झाला? यस, z इज इनडायरेक्टली द फंक्शन ऑफ सिंगल व्हेरिएबल t. त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल? dz येईल का dz येईल? इट इज dz अपॉन dt. का dz अपॉन dt येणार? कारण z सिंगल व्हेरिएबल मध्ये आहे, t मध्ये. dz upon dt. And by using chain rule, its derivative, how the derivative will exist? dz upon dt is equal to, कसं येतंय बघा? हे बघा, ही सिंपल डायग्राम ड्रॉ करायचं, त्याच्यावरून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इझिली फाइंड आउट तुम्ही करू शकताय. z हा कशाचा फंक्शन आहे? फर्स्ट इनिशियली x चा, बरोबर आहे. आणि xy कशामध्ये आहेत? t मध्ये, बरोबर आहे का बघा? xy कशामध्ये आहेत? t मध्ये. तर डेरिव्हेटिव्ह याचा कसा येणार?
इथं सिंगल व्हेरिएबल आहे त्याच्यामुळे इथं येणार डी, बरोबर का बघा. झेड हा एक्स वाय मध्ये आहे त्याच्यामुळे इथलं डेरिव्हेटिव्ह येणार दोन्ही. आणि एक्स एन वाय कशामध्ये आहेत, सिंगल व्हेरिएबल मध्ये आहेत त्यामुळे ते येणार डी. येते का बघा. इथे फक्त मिडल साइन प्लस केली, द फॉर्म्युला विल कम ॲज डो झेड अपॉन डो एक्स इनटू हा सर्कल इट इज डी एक्स अपॉन डी टी प्लस डो झेड अपॉन डो वाय तिकडचा डी वाय बाय डी टी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी झेड अपॉन डी टी. लक्षात आली का बघा, समजलं का सर्वांना बघा. डेफिनेशन ऑफ द कंपोजिट फंक्शन. यस, लक्षात आली का सर्वांना. हॅलो हॅलो, अंडरस्टूड हाऊ द व्हॅल्यू dz अपॉन dt एक्झिस्टेड. हे बघा, जर सिंगल व्हेरिएबल असेल तर डी सांगितलं, जर त्या फंक्शन मध्ये दोन व्हेरिएबल्स असतील तर तिथे डो येणार. एक्स आणि वाय डबल व्हेरिएबल्स आहेत पण कशामध्ये आहेत, टी, सिंगल व्हेरिएबल टी मध्ये आहेत त्याच्यामुळे इथं येताना येणार डी टी, इथं डी आणि इथं याच्यामध्ये वरती डो आणि खाली डी. मग इथं हा तो फॉर्म्युला आपला यूज केलाय. ठीक आहे. आपला इनिशियली कसा होता, इथं सिंगल व्हेरिएबल असायचं. हे बघा, इथं सिंगल व्हेरिएबल असायचा त्यामुळे फॉर्म्युला तुमचा कसा यायचा, सरळ यायचा. dz अपॉन dt इज इक्वल टू dz अपॉन dx इंटू dx अपॉन dt. मी इनिशियल लिहिलं होतं बघा. मग आता दोन व्हेरिएबल्स असल्यामुळे इथं डो येणार. ओके, येते लक्षात. हा तुमचा y इथं ऍज इट इज. लक्षात येते का. हॅलो बॉयज, हॅलो हॅलो. हाँ यस सर. हा, समजलं. हाँ. हा, कम्प्लीट करा हे. कम्प्लीटेड. ठीक आहे. लक्षात आलं का सर्वांना, dz अपॉन dt कम्प्लीट झालं. सिमिलरली आपण असं पण घेऊ शकतो, लेट z is a function of two variables x and y be the function of two variables z is a function of two variables x and y and x is a function of two variables that is uv suppose and y is also function of two variables uv, then z is called, काय म्हणता येईल, z is called a composite function. z is called a composite function of, कुणाचा तो कंपोजिट फंक्शन असेल सांगता येईल का आता. हॅलो. UV चा. Yes, z is a composite function of Y. u and v. z is a composite function of u and v. z कशामध्ये xy मध्ये आणि xy कशामध्ये आहे uv मध्ये, तर z कुणाचा फंक्शन झाला, uv चा. यस, कंपोजिट फंक्शन. ठीक आहे. वाटल्यास इथे ही जी डायग्राम इथे मी ड्रॉ केली वरती, ती इथं डायग्राम ड्रॉ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात सोपं जाईल, समजायला सोपं जाईल. ते इथं कसं आहे, पहिल्यासाठी z इज अ फंक्शन ऑफ x, y आणि xy इज अ फंक्शन ऑफ t. त्याच्यामुळे इथे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होताना ऍज अ डी होणार, dz बाय dt, बिकॉज z इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ t. आता इथं z इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ uv, दोन आहेत, तर डेरिव्हेटिव्ह कसे एक्झिस्ट होतील, हाऊ द डेरिव्हेटिव्ह विल एक्झिस्ट. यस, जर
partial derivative will exist. It will exist as a dou. Okay. हे पेज कम्प्लीट झालं का सर्वांचं? या पेजवरचं कम्प्लीट झालं? हॅलो, या पेजवरचं कम्प्लीट झालं का? नेक्स्ट, आता इथे मी काय सांगितलं, z इज अ फंक्शन ऑफ xy आणि xy कशाचं फंक्शन आहे? uv चा, बरोबर आहे. मग याचा अर्थ काय झाला? z इज अ कंपोजिट फंक्शन, uv चा कंपोजिट फंक्शन आहे आणि दोन डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार. डो डेरिव्हेटिव्ह होणार डो, एक विथ रिस्पेक्ट टू u, एक विथ रिस्पेक्ट टू v. हे समजतंय का बघा? डो z अपॉन डो v, डो u आणि डो z अपॉन डो v अशा दोन व्हॅल्यूज एक्झिस्ट होतील. आणि ते कसं सरळ आपलं डायग्राम ड्रॉ केलं की आपल्याला सरळ येतं z. कशामध्ये आहे z? X and Y. आणि xy कशामध्ये आहे? U. टू आणि u आणि v. ओके, आता मी पहिला घेतो. एक येणार डो z अपॉन डो u, बरोबर आहे. आणि दुसरा कसा येणार? यस, डो झेड अपॉन डो टी. Do U. V. डो एक्स अपॉन डो टी. O Z upon do V. डो z अपॉन डो v असे दोन डेरिव्हेटिव्ह मी इथे लिहिलेत बघा. हाँ. नाव हाऊ द डेरिव्हेटिव्ह विल एक्झिस्ट. आता पहिल्यांदा एक सर्कल कम्प्लीट करूया. याचा डो z अपॉन इथं डोस येणार, सगळीकडे डोस येईल, बरोबर आहे का बघा? z xy दोन आहेत आणि xy मध्ये पण दोन व्हेरिएबल्स आहेत, u आणि v. पहिल्यांदा आपण u साठी तो सर्कल कम्प्लीट करूया. डो z अपॉन डो x इनटू डो x अपॉन किती येणार? डो u प्लस सेकंड हाफ आहे विथ रिस्पेक्ट टू y, डो z अपॉन डो y अपॉन यस डो u. बरोबर आहे का बघा माझं? हा u साठी प्रोसेस रिपीट झाली. नाव u साठी घेतला आपण. आता सेम, आता फक्त v साठी लिहायचंय. डो z अपॉन डो x अपॉन डो v प्लस डो z अपॉन डो y Plus do Y. X Z upon do into do Y upon do V. P. कुठे? Do V. Do V. इथं. हॅलो हॅलो, हा क्लिअर झालं का बघा? हे these are the formulas for the first order derivatives. डो z upon डो u, डो z upon डो v. पहिल्यांदा हे दोन्ही ऍडिशन, एकदा u साठी आणि परत एकदा v साठी. V. येस, आलं का लक्षात? व्यवस्थित क्लिअर झालं का बघा? त्यात काय शंका आहे का बघा? ठीक आहे, कम्प्लीट करा. या अशी डायग्राम वरून व्यवस्थित लक्षात तयार करता येतो तो फॉर्म्युला. कम्प्लीट इट. कम्प्लीट केलं हे? हॅलो, कम्प्लीट केलं? Yes, sir. ओके, नेक्स्ट. अगेन अजून एक फंक्शन घेऊन बघूया. अगेन सपोज z इज अ फंक्शन ऑफ 3 variables x y z. ऑलरेडी z आहे. u is a function of 3 variables x y z and x is a function of t, y is a function of t and z is also function of t. Then काय म्हणू शकतो? Then u is, yes, u is a composite function. कुणाचा composite function आहे तो? टीचा. T. u is a composite function of t T. and the derivative will exist as
डेरिव्हेटिव्ह विल एक्झिस्ट ॲज. डेरिव्हेटिव्ह कसा एक्झिस्ट होणार? डो 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 कशामुळे येणार? हे बघा, यू कशामध्ये? एक्स कॉमा वाय कॉमा झेड. एक्स वाय झेड कशामध्ये आहे? सिंगल व्हेरिएबल आहे टी. T. इथं म्हणतोय की मी येते का? मग आता डेरिव्हेटिव्ह कसा येणार? डी डी ॲज D. डी यू अपॉन डी टी. डी टी बरोबर आहे. आता बघा डेरिव्हेटिव्ह घेताना कसं येणार, त्याचा फॉर्म्युला तयार करता येतो का बघा. यू कशामध्ये? 3 व्हेरिएबल्स मध्ये आहे तो. बरोबर आहे का बघा. एक्स वाय झेड आणि एक्स वाय झेड सगळे कुठल्या व्हेरिएबल्स मध्ये येतात? सिंगल व्हेरिएबल. हा एक्स वाय झेड सिंगल व्हेरिएबल. T. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह येणार डी. डी पहिल्यांदा इथं फक्त डो येणार तिघाला आणि इथं परत डी. डी because xyz includes a single variable t. बरोबर आहे. therefore du by dt is equal to, how the formula will run? with a plus sign, dou u upon dou x, x upon dt plus ला du upon d, dou u upon dou y, dy upon dt plus dou u upon dou z झेड and dz upon dt. फॉर्म्युला कसा तयार होतो लक्षात येते का बघा. काय एक्झिस्ट होतं हे खूप महत्वाचं आहे कंपोजिट वरनं. डी का डो आणि किती डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार. कंपोजिट मी सांगितलं सिंगल व्हेरिएबल एक्झिस्ट झाला डी येणार, एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स एक्झिस्ट झाले डो येणार. दॅट इज सिंपल लॉजिक. येते लक्षात सर्वांना? येस सर. कम्प्लीट करा. हे आपल्याला फॉर्म्युला व्यवस्थित तयार करता यायला पाहिजे, त्यावरून तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. कम्प्लीट झालं? कम्प्लीट. ओके. नेक्स्ट नोट. नोट फर्स्ट बघा तुम्ही कसं लिहिताय. इफ u is a function of xy and x is a function of u नको इथं z घेऊया. z is a function of xy and x and y are the functions of u and v. y is a function of uv. then काय म्हणतो आपण? z is yes composite function function of u comma v and the derivative will exist as. derivative कशा exist होणार? yes डो dou z upon dou u and dou z upon dou v. डो बरोबर आहे. therefore dou z upon dou u ची व्हॅल्यू बघा आणि dou z upon dou v ची व्हॅल्यू किती येणार आहे सांगता येईल का? z कशामध्ये आला?
एक्स वाय मध्ये. एक्स वाय कशामध्ये आहे? UV मध्ये. तर इकडं पहिला डेरिव्हेटिव्ह येणार एक विथ रिस्पेक्ट टू U आणि दुसरा येणार विथ रिस्पेक्ट टू फी. समजते का बघा? भरपूर वेळा माता रिपीट करतो मी. इथं सगळीकडे डो येणार, सिंगल कोणच नाहीये त्यामुळे सगळीकडेच डो. जिथं सिंगल असेल तिथं फक्त डो येणार. इट इज डो झेड अपॉन डो एक्स, डो एक्स अपॉन डो यू प्लस डो झेड अपॉन डो वाय अपॉन डो यू. यू साठी रिपीट झालं, आता व्ही साठी डो एक्स अपॉन डो व्ही प्लस डो झेड अपॉन डो वाय अपॉन डो व्ही. यस, येते का बघा? व्यवस्थित लक्ष येते का बघा? एकदा यू साठी एकदा व्ही साठी. गेटिंग? कंपोजिट फंक्शनची डेफिनेशन क्लिअर झाली का बघा सर्वांना? ठीक आहे. कंप्लीट केली डेफिनेशन? येस सर. ओके, आता पुढे जायचं. एक्झाम्पल. एक्झाम्पल सेट 2. आपण जो पहिला घेतला होता सेट ते डायरेक्ट डेफिनेशन वरती होता. आता सेट 2 कंपोजिट फंक्शन वरती आहे, विच इज फॉर 3 मार्क्स. Which is for 3 marks in that type 1. In that type 1. Yes. Let me consider the problems now. Yes. Now the screen is visible for everyone. Yes, sir. येस सर. Okay. Problem बघूया आता. Let's consider the first problem. Recent मध्ये आलेले एक्झाम्पल आहे 2016. Consider this example. 4.2.13. 4.2.13. लिहून घेतलं. U is equal to x square plus y square plus z square. X is equal to e raised to t, y is equal to e raised to t sin t, z is equal to e raised to t cos t. Find dou u upon, sorry, du upon dt in terms of t. In terms of t. कम्प्लीट सर. Yes. येते का बघा? सर्वांचं कंप्लीट झालं का व्यवस्थित? ठीक आहे. माझा व्हाईट बोर्ड शेअर करतो मी. टेल मी द प्रॉब्लेम नाउ. टाइप 1. First. Yes. U is equal to if X square plus y square plus z square. and x is equal to e yes raised to t. Y is equal to e raised to t sin t. E raised to t cos t. find काय म्हणतात ते? du upon dt in Upon terms of In term of t. in terms of t.
आन्सर. आता बघा त्यांनी काय विचारलंय आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला. ऍक्च्युअली त्यांनी काय काय फाइंड आउट करायचं सांगितलं ते क्लिअर होतं का बघा. कोण कुणाचं कंपोजिट फंक्शन आहे समजलं का. कोण कुणाचं कंपोजिट फंक्शन आहे. यू U is the composite function of as u is a function of x, X, y, Y. z and x, y, z are the functions of single variable t implies हा इथं कंपोजिट आहे. D. डी एक्झिस्ट झाल्यामुळे त्यांनी du by dt विचारलंय. therefore du by dt is equal. ओके आता फॉर्म्युला तयार करायला लागेल अगोदर. तो कसा तयार होतोय बघा. काय आहे u कशामध्ये आहे 3 व्हेरिएबल्स मध्ये आहे u x y z आणि x y z कशामध्ये आहे सिंगल व्हेरिएबल t. ओके मग डेरिव्हेटिव्ह येणार d. इथं हे तिन्ही डो मध्ये येणार येतं का बरोबर आणि इथं सगळं हे डी मध्ये येते. येस फॉर्म्युला चलो. डो यू बाय डो एक्स dx by dt plus dou u by dou y dy by dt plus dou u by dou z dz by dt. येते का लक्षात बघा. फॉर्म्युला लक्षात आला का बघा सर्वांच्या. Yes. Equation number 1. Now just get all the values and put all these values in this equation 1. आता इथं ux this is suppose from 1 here 2 हे 3 किंवा याला स्टार म्हणा किंवा या इक्वेशन म्हणून आपल्याला सगळे डेरिव्हेटिव्ह मिळतील. येते लक्षात. आता मी इकडे घेतो ऍज u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. डो u बाय डो एक्स किती येणार आहे. येस पार्शियल डेरिव्हेटिव्ह v विथ रिस्पेक्ट टू x ट्रीटिंग रिमेनिंग ऑल आर कॉन्स्टंट. किती डेरिव्हेटिव्ह 2x 2x. डो u बाय डो y 2y. 2y डो u बाय डो z 2z. other derivatives. Now as x is equal to किती आहे तुमचा e raised to t आहे का. Yes sir. हा मग आता इथं काय येणार एकच सिंगल डेरिव्हेटिव्ह dx बाय dt किती येतो बघा डेरिव्हेटिव्ह e raised to t चा डेरिव्हेटिव्ह yes dx E raised to t. हा dx by dt is equal to e raised to t. y is equal to काय e raised to t sin t. आता इथं काय करावं लागेल dy by dt is equal to use product rule e raised to t sin t plus e raised to t cos t. बरोबर आहे का बघा. as y आता नेक्स्ट आहे z लास्टचा. Z is equal to e raised to t cos t. तर dz by dt ची व्हॅल्यू किती येणार आहे E raised to t is cos t plus e raised to t minus e raised to t sin t. येस आले सगळ्या व्हॅल्यूज. आता सगळ्या व्हॅल्यूज कशामुळे टाकायच्या इक्वेशन 1 मध्ये बरोबर का. Yes. सगळ्या व्हॅल्यू आलेला इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. इक्वेशन 1 बिकम्स टाकून त्या सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय काय येते बघूया. काय येते du बाय dt इज इक्वल टू फर्स्ट डो u बाय डो x किती आला 2x इनटू dx बाय dt आला तुमचा e raised to प्लस हा 2y इनटू परत त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला तो e raised to t sin t प्लस e raised to t cos t ब्रॅकेट क्लोज. ओके प्लस 2z into e raised to t cos t minus e raised to t sin t. बरोबर आहे का. सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या. दिस इज द व्हॅल्यू ऑफ du by dt. पण त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय तुम्हाला ती सगळ्या व्हॅल्यूज कशामध्ये पाहिजे In terms of t. इन टर्म्स ऑफ t. म्हणजे हे एक्स वाय झेड एलिमिनेट करावं लागतील. एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ t पुटअप केल्यानंतर बघा x ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ t किती येते E raised to t. e raised to t प्लस 2 into हा आला y ची व्हॅल्यू e raised to t into sin t. मग हे e raised to t sin t इथं ब्रॅकेट मध्ये मायनस प्लस e raised to t cos t ब्रॅकेट क्लोज प्लस 2z e raised to t cos t
ई रेस टू टी साइन टी मायनस ई रेस टू टी कॉस टी. आलं का? इथं तुमचं आन्सर कम्प्लीट होतं, पण तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकताय. बरोबर आहे? कसं होणार सिम्प्लिफाय बघा. 2 इंटू ई रेस टू 2t पहिली व्हॅल्यू. इथं जेव्हा तुम्ही 2 इंटू ई रेस टू 2t याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे, मल्टिप्लाय केल्यानंतर इथं किती येतं बघा, प्लस 2 इंटू ई रेस टू 2t साइन टी पहिली व्हॅल्यू. साइन आणि साइन किती येतं? साइन स्क्वेअर. बरोबर आहे का बघा? बरोबर आहे का? जेव्हा मी या पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करेन तेव्हा, आणि सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं सेम 2 इंटू ई रेस टू 2t इंटू sin t cos साइन कॉस टी. ओके. आणि सेकंड ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2 इंटू ई रेस टू 2t पहिला येणार कॉस स्क्वेअर टी आणि नंतर मायनस 2 इंटू ई रेस टू 2t साइन टी कॉस. कॉस टी. बरोबर आहे का बघा माझं? ते कॅन्सल होते. ओके. पॉझिटिव्ह निगेटिव्ह गेट कॅन्सल, आणि इथं सगळ्यामध्ये 2 इंटू ई रेस टू 2t कॉमन आहे. हा. ओके. 2 ई रेस टू 2t कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहतं, इथं राहतं 1. 1 प्लस साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी. म्हणजे अजून एक 1 म्हणजे किती येणार? 4 इंटू ई रेस टू 2t. 2 इंटू 2 4. दिस विल बी माय फायनल आन्सर आफ्टर सिम्प्लिफिकेशन. तुम्हाला शो दॅट नव्हतं, त्याच्यामुळे इथंपर्यंत जरी लिहिलं तरी पण आन्सर सफिशियंट आहे. बरोबर आहे का बघा? गेटिंग? येस सर. येस, कम्प्लीट इट. हा पहिला टाइप आहे, du by dt, द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मला कशाला देत आहे? हा, सेकंड पेज.
कम्प्लीट केला? हॅलो 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 हॅलो. Yes, सर एक मिनिट. yes, sir. ओके. फर्स्ट ऑर्डरचे एवढेच आहेत का एक्झाम्पल? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड. U is equal to x square plus y square plus z square. X is equal to e raised to t, y is equal to sin t, and z is equal to cos t. Find dz by dt, du by dt, sorry. Then find du by dt. सॉल्व करू शकता का हे? हॅलो. Yes, sir. एकदम इझी एक्झाम्पल आहे, एवढं सॉल्व करा हे. Solve it. Very easy example. As u is a function of x comma y comma z and x y z are functions of t, implies u is a composite function of t, single variable, त्यामुळे d येणार. That is du by dt, which is equal to formula. U is a function of three variables. Yes, x, y, z. X, y, z are the functions of t only. Derivative will exist as, परत एकदा रिपीट करतोय मी, du by dt is equal to, इथं डो येणार सगळीकडे आणि इथं d, डो u by Do X. dx by dt D. plus डो u by Does Y. du by dt, D. dou u by dou z dz by dt is equal to, आता सगळे Sir, डेरिव्हेटिव्ह do. Ha. ओके. dou u Yes. by dou x, it is 2x, dx by dt e raised to t plus dou u by dou y 2y, y चा डेरिव्हेटिव्ह with respect to t, sin t चा डेरिव्हेटिव्ह cos t plus dou u by dou z, it is 2z, आणि इथे येणार minus sin t. Okay, just put the values of x y z here. It is 2 into x ची व्हॅल्यू येणार e raised to t into e raised to t plus 2 into it is sin t, बरोबर आहे, sin t into cos t plus 2 into z किती आहे तुमचा, cos t into minus sin t, बरोबर आहे. लास्ट टू टर्म्स गेट कॅन्सल, रिमेनिंग व्हॅल्यू du by dt. करेक्ट आहे का बघा माझं आन्सर. Answer is correct. 2 into e raised to 2t.
कम्प्लीट झालं का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, ओके, sir. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. सेम याच पॅटर्न मध्ये आहे. u इज इक्वल टू इफ u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, x इज इक्वल टू e रेस टू t sin t, e रेस टू t cos t and y is equal to e रेस टू t sin t. Then find काय येणार आहे परत du by dt in terms DT. of t, in terms of t. Yes, calculate करा. हॅलो, फाइंड आउट करता येईल ना हे? हॅलो, Yes, sir. येत आहे ना सॉल्व्ह करायला? बघा मी तरी पण इथे सॉल्व्ह करतो. कसा आहे, हा u एक्स वाय मध्ये आहे आणि एक्स वाय फक्त सिंगल व्हेरिएबल टी मध्ये आहे, तर असा होणार. दिस इज कंपोजिट. डी येणार, दॅट इज du बाय dt. किती येते बघा, फॉर्म्युला डो यू अपॉन डो एक्स dx अपॉन dt प्लस डो यू अपॉन डो वाय dy बाय dt. सगळ्या व्हॅल्यू याच्या जर मी पुटअप केल्या तर किती येतं हे? इट इज 2x e रेस टू t cos t मायनस e रेस टू t sin t प्लस 2y e रेस टू t cos t sin t प्लस e रेस टू t cos t. बरोबर का? बघा सगळ्या व्हॅल्यू जर मी याच्यामध्ये पुटअप केल्या तर याने याला मल्टिप्लाय केलं, 2 जर मी बाहेरच ठेवला कॉमन घेऊन, याला e रेस टू t म्हणजे e रेस टू 2t cos स्क्वेअर t आणि e रेस टू 2t sin t cos t प्लस इथं येणार e रेस टू 2t sin t cos t आणि e रेस टू 2t sin स्क्वेअर t. बरोबर आहे का? बघा एक मायनस एक प्लस कॅन्सल होणार, 2 e रेस टू 2t आन्सर येते. बघा माझा आन्सर करेक्ट आहे का तेवढं सांगा. वेदर माय आन्सर इज करेक्ट और नॉट, जस्ट टेल मी. u कशामध्ये आता फक्त दोन व्हेरिएबल्स एक्स वाय आणि एक्स वाय सिंगल व्हेरिएबल टी असा येणार हा डी. इथं दोन डो आणि इथं डी. D. बरोबर आहे का? बघा सिंपल एकदम लँग्वेज मध्ये घेतलेलं आहे. समजतंय का? बघा यस. हॅलो, समजतंय का? बघा Yes, sir.
आता लक्षात कंपोजिटची फर्स्ट केस आज आपण डिस्कस केली आहे. पुढच्या सेशनला आपण कंपोजिटची टाईप 2 चे प्रॉब्लेम्स घेणार आहे. ओके, हे टाईप 1 चे प्रॉब्लेम्स सर्वांना समजले असतील. ठीक आहे, काय शंका असेल तर विचारू शकताय. अदरवाइज वी विल स्टॉप इट हिअर. एनी डाऊट? No.